नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मला पुन्हा एकदा मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी मुंबईला जायचं होतं, म्हणून सकाळी लवकर उठून मी पहिले स्वयंपाक करून घेतला। तर दुपारच्या जेवणासाठी आमटी भात केला होता आणि संध्याकाळसाठी पाणीपुरीची तयारी करून ठेवली होती। तर सगळा स्वयंपाक आवरून झाल्यानंतर थोडीफार घरातली कामं आवरली आणि त्याच्यानंतर मी मुंबईला निघाले। तर आज मला मुंबई मधल्या मस्जिद बंदर मधले 3 मार्केट एक्सप्लोर करायचे होते, म्हणून मी इथे मस्जिद बंदरला आले। तर इथे मस्जिद बंदरच्या स्टेशन जवळ ड्रायफ्रूट आणि मिरचीचा खूप मोठा मार्केट आहे, तर तिथे मी पहिले मिरचीचा मार्केट एक्सप्लोर केला। तर इथे मिरची आणि गरम मसाल्याची प्राइस ही खूप कमी होते आणि क्वालिटी ही एक नंबर होती। तर इथे ड्रायफ्रूट ही खूप छान होते, म्हणून ड्रायफ्रूटची थोडी खरेदी केली आणि त्याच्यानंतर बाजूला जेबीसा मार्केटला आले। तर या जेबीसा मार्केटला सध्या होळीच्या सीझनमुळे होळीच्या खूप साऱ्या वस्तू आल्या होत्या, तर त्याचा मी पहिले ब्लॉग शूट केला। तर सकाळपासून चालून फिरून आणि बोलून खूप थकली होती, त्यामुळे इथे मी एक लस्सी घेतली आणि त्याच्यानंतर मोहम्मद अली रोडला आले। तर इथे खाण्याचे बरेच ऑप्शन होते, पण माझा उपवास होता त्यामुळे फक्त लस्सी घेतली आणि त्याच्यानंतर पुढच्या कामाला लागले। तर इथे मोहम्मद अली रोडला ब्युटी प्रोडक्टचं एक शॉप एक्सप्लोर करायचं होतं, तर तिथे मी पहिले शूट आवरून घेतला आणि त्याच्यानंतर तिथेच मी बरीचशी शॉपिंगही केली। ऍक्च्युअली भुलेश्वरला अजून एक अपॉइंटमेंट होती, पण संध्याकाळ झाली होती, त्यामुळे पुन्हा एकदा मी इथे मस्जिद बंदरला आले। तर अगरबत्तीच्या मार्केटला येऊन बऱ्याचशा अगरबत्त्या मी खरेदी केल्या आणि त्यांच्याकडून मला खूप छान असं गिफ्टही मिळाला। ऍक्च्युली गणपतीच्या आधी मी अगरबत्तीची एक व्हिडिओ शूट केली होती, ती खूप व्हायरल गेली, त्यामुळे त्यांना भरपूर कस्टमर मिळाला होता। खरं तर दिवाळीतच त्यांनी मला गिफ्ट घेऊन ठेवला होता, पण नंतर माझं येणं झालं नव्हतं, त्यामुळे त्यांनी मला आता गिफ्ट दिलं। तर मंडळी, या मुंबईच्या मार्केटमधून मी आता काय काय खरेदी केली आणि काय काय गिफ्ट मिळाले ते तुम्हाला आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल। तर चला, बाय बाय।